कष्टाळू फार. साहेब तुम्ही म्हणाले की बहाराच्या वेळेस कृषी अधिकारी दूरदर्शनचे पण लोक आले होते. दूरदर्शनचा माझ्या बागेवरती कार्यक्रम झाला. बर आमच्या गावासाठी कृषी सहाय्यक म्हणून गरुड साहेब आहेत बेलसरचे. बर तर त्यांची तालुका मीटिंग झाली. बर मीटिंग झाल्यानंतर ज्ञानेश्वर दिघे म्हणून तालुका कृषी अधिकारी आहेत. ज्ञानेश्वर दिघे. बर तर ते बोलले कुठे आहे काय आहे? तर ते म्हणले वीरला. बर तर ते पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की ह्या बागेवरती आपल्याला दूरदर्शनचा कार्यक्रम घ्यायचा, बर कृषी दर्शन माध्यमातून. बर तर कृषी दर्शन माध्यमातून कार्यक्रम झाला माझ्या बागेवरती. बर तर ज्ञानेश्वर दिघे आणि माझे चुलत भाऊ रवींद्र धुमाळ साहेब यांच्याशी चर्चा झाली. बर ते बोलले की पुढच्या वर्षी ही बाग आज जर 8.5 टन माल देत आहे तर पुढच्या वर्षी 25 ते 27 टन माल देणारी बाग आहे. आजी पोझिशनच सांगते बागेची. म्हणजे त्यांना पण आश्चर्य वाटलं की एवढ्या 30-35 महिन्याच्या बागेत एवढं फळ मिळालं. आज त्यांच्याकडे सुद्धा डाळिंब बागायतदार आहेत ते म्हणजे दिघे साहेब. त्यांच्याकडे 20-21 एकर बाग आहे. बर त्यांनी सुद्धा मान्य केलं की खरंच क्वालिटीची बाग बनवली. बर बर तर मी त्यांनी मला विचारलं की काय काय केलं आपण. तर रवींद्र धुमाळ आणि आम्ही दोघांनी मिळून सांगितलं की आम्ही दोघांनी या बागेला ग्रीन प्लॅनिंगच्या माध्यमातून स्लरीच्या माध्यमातून भरपूर ताकद दिली. त्या माध्यमातून आज बाग ही बोलते. ठीक आहे. म्हणजे निश्चित ग्रीन प्लॅनेटमुळे आपली बाग ग्रीन प्लॅनेट पोझिशनला आहे. आज दूरदर्शनला मी ग्रीन प्लॅनेटमुळे गेलो हे आवश्यक सांगू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आणि खुश आहात. समाधानी. ठीक आहे. धन्यवाद सर.